विधानसभेचं पावसाळी अधिवेशन म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहावं ते धोरणं विकास यावर चर्चा होताना. पण धोरणं विकास नाही तर या अधिवेशनात संजय गायकवाडांनी वेटरला केलेली हाणामार, शिरसाटांची पैशांची भरलेली बॅग, हाऊसमध्ये तंबाखू मळणारे भरत गोगावले आणि शंभूराज देसाई, आव्हाड पडळकर यांच्यातली अरेरावी आणि मग कार्यकर्त्यांमध्ये पेटलेला वाद, रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेला दम आणि मग हद्दच ती म्हणजे माणिकराव कोकाटेंचा रम्मीचा डाव. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्या की हा प्रश्न तर नक्कीच पडतो की अरे या महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय. आता मंडळी, तुम्ही म्हणाल हा विषय नेमका काय? विषय निघालाय तो अजितदादांनी पत्रकाराला दिलेल्या एका उत्तरावरून. सध्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. कोकाटेंच्या विरोधात आंदोलनं झाली, जनतेत आणि विरोधकांमध्ये आक्रमकता वाढली. असं असताना माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवार घेणार नाही असाही सूर कानी पडला. पण कोकाटेंचा राजीनामा घेतल्यावर त्यांच्या जागेवर कुणाला घेणार हाही प्रश्न येतोच. मग आता या प्रश्नाचं उत्तर दिलंय ते अजित पवारांनी. धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आणि त्यांनी एकतर्फी संकेतच दिले. अजित पवार यांच्या याच संकेतानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या. मुंडेंना परत मंत्रिमंडळात घेण्याची घाई का केली जातीये असं म्हणत विरोधकांनी अजितदादांवर टीका करायला सुरुवात केली. धनंजय मुंडे. आता धनंजय मुंडेंविषयी सांगायचं झालं तर बराच वेळ जाईल. पण सध्या मंत्रिपदापासून दूर असणारे धनंजय मुंडे यांना जर क्लीन चिट मिळाली तर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ असं अजित पवार म्हटलेत. आता अजितदादांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री केलं जाणार अशाही चर्चा आहेत. आता तुम्ही सांगा, धनंजय मुंडेंना पुन्हा संधी द्यायला हवी का? माणिकराव कोकाटेंच्या वागणुकीवर कारवाई व्हायला हवी का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे राजकारण खरंच जनतेसाठी आहे का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.